मी जेव्हा लहान होतो, तेव्हा खूप मुलं असायची आणि मी आता जेव्हा म्हातारपणाकडे चाललोय, तेव्हा खूप म्हातारे झालेत. म्हणजे भारताची लोकसंख्या ही उत्तरोत्तर म्हातारी होत चालली आहे किंवा वृद्ध लोकांचं प्रमाण लोकसंख्येमध्ये खूप वाढतंय आणि ह्या ओल्ड एजचा असा प्रॉब्लेम असतो, की त्यात आजारपणाचं प्रमाण प्रचंड असतं. म्हणजे 50 वर्षाच्या पुढे 3 गोळ्या घेणारे किंवा 60 वर्षाच्या पुढे 5 गोळ्या घेणारे 50% जास्त लोक आहेत, की ज्यांना विविध प्रकारचे आजार आहेत. त्याच्यामुळे ते आजारी पडतात, दवाखान्यात भरती होतात, त्यांचे ऑपरेशन्स करायला लागतात, तपासण्या करायला लागतात आणि ह्याच्यासाठी अतोनात खर्च आणि खूप मनुष्यबळ लागतं. मग त्यांच्या घरात कुणीतरी मुलगा, सून, भाऊ-बहीण असं कोणीतरी लागतं, की जी त्यांची काळजी घेतील आणि ही अशी माणसं आणि त्यासाठी लागणारा पैसा हा कमी होत चाललाय. त्याच्यामुळे माझं एवढंच सांगणं आहे, की जर तुम्हाला तुमचं वृद्धपण, म्हातारपण जे आता जवळ-जवळ 20, 25, 30 वर्ष आहे. कारण लोक आता 70, 75, 80 पर्यंत जगतायत. तर हे जे सगळे वर्ष आपली आहेत, त्याच्यामध्ये कमीत कमी खर्चासाठी, आजारी न पडण्यासाठी जो अतिशय चांगला उपाय आहे, की आपली लाईफस्टाईल सुधारणे. की ज्यात तुमचा आहार चांगला ठेवा, व्यवस्थित रेग्युलर व्यायाम करा. अगदी 80व्या वर्षीपर्यंत सुद्धा व्यायाम करा. तर मग तुम्ही आजारी नाही पडणार. तुमच्यावरती खर्च करायला लागणार नाही. तुमच्या मागे पळण्यासाठी, तुमच्याकडे बघण्यासाठी माणसं लागणार नाहीत आणि एकंदरीत तुमचं आयुष्य सुखी होईल.